नमस्कार, मी प्रणाली. तर लास्ट व्हिडिओनंतर मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे कॉल्स आणि मेसेजेस वगैरे आले. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की एक साधं इंजेक्शन घ्यायचं झालं तर लहान मुलं रडून रडून अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतात आणि मग ह्या ड्युरिंग प्रोसेस तर मल्हारला बऱ्याच इंजेक्शन्स, ब्लड टेस्ट आणि टेस्ट वगैरे या सगळ्याला सामोरं जावं लागलं असेल. तर त्याने किती त्रास दिला किंवा कसं टॅकल केलं त्याला जे काही झालं त्याच्याबद्दल. तर माझं असं उत्तर आहे की त्याने काहीच त्रास दिला नाही. आणि त्रास तर सोडा, म्हणजे रडणं वगैरे ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. पण त्याने साधा रेझिस्टन्स पण कधी शो केला नाही की आज मला ब्लड टेस्ट करायची नाही आहे किंवा आज मला हे इंजेक्शन घ्यायचं नाही आहे, आजच्या दिवस राहू दे प्लीज वगैरे. हे अशा गोष्टी तो बऱ्याच गोष्टीत हट्टीपणा करतो, पण ह्या ट्रीटमेंटच्या बाबतीत त्याने कधीच हट्टीपणा केला नाही आहे. तर हे सगळं कसं काय झालं, की काय मॅजिक होता की त्याने सगळ्या गोष्टी खूप मच्युअरली हँडल केल्या. तर त्याला त्या गोष्टींबद्दल राग, चिडचिड, भीती ही सगळी आम्ही काढून टाकली होती. आणि ती राग, भीती आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही शंका ज्या त्याच्या होत्या त्या ऑलरेडी क्लिअर झालेल्या होत्या. त्यामुळे भीती ही गोष्ट गेल्यानंतर ट्रीटमेंटला सपोर्ट करणं त्याच्यासाठी कदाचित सोपं झालं असावं असं आम्हाला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या आणि टेस्ट आणि ह्या सगळ्या कशा करता आल्या आम्हाला, त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. तर एक ब्लड टेस्ट किंवा साधी शुगर टेस्ट आपली जरी असली किंवा माझ्याच बाबतीत मी सांगेन की माझा जर उद्या BP चेक करायचा आहे तर आजपासून माझा BP हाय झालेला असतो. उद्याची चिंता आपल्याला इतकी स्ट्रेस देते की त्या गोष्टीमुळे उद्याचे रिपोर्ट्स गडबड होतात. ती पॅनिक कंडिशन आपण मुलांच्या बाबतीतही घडू शकते, कारण टेस्ट हा प्रकार एक्झॅक्टली काय आहे हे त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे आपण एक काम करू शकतो की त्यांना समजण्यासाठी सोपं होईल अशा सोप्या भाषेत त्यांच्याबरोबर उद्या काय होणार आहे हे थोडक्यात त्यांना समजावू शकतो. की की अशा भाषेत समजावता येईल की ज्याच्यामुळे उद्याची त्यांची जी भीती आहे ना ती मिनिमाइज करता येईल किंवा त्याचं रूपांतर आपल्याला एखाद्या फन ॲक्टिव्हिटी किंवा त्यांना ज्या गोष्टीमध्ये एक्साइटमेंट वाटेल अशा गोष्टीमध्ये करता येईल. तर रिझॉल्युशन असं आहे की अँझायटी जी आहे आपल्या बाबतीतली ती खूप स्ट्रेस वाढवते आणि त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स हे कमी होण्याऐवजी जास्त वाढतात. उदाहरणार्थ जेव्हा मुलांची सर्जरी किंवा एखादी मोठी टेस्ट असते त्यावेळेला आपण काय करतो की हा कसा सपोर्ट करेल किंवा ही कशी सपोर्ट करेल, ऐकेल की नाही, ती टेस्ट उद्या नक्की होईलच की नाही, एवढ्या प्रॉब्लेम्स नंतर अपॉइंटमेंट मिळाली आहे तर ते उद्या क्लिअर झालंच पाहिजे, ह्याचा स्ट्रेस आपण खूप घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. आपल्या हातात काय आहे तर त्या बाळाला आत्ता काय वाटत असेल हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला मल्हारच्या बाबतीत जेव्हा एखादी अँझायटी जाणवते त्यावेळेला मी त्याच्यासोबत ते शेअर करते की मला बाळा उद्याच्या तुझ्या टेस्टबद्दल भीती वाटते किंवा तुला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे विचारायचा प्रयत्न करा. जेव्हा आपण आपल्या इमोशन्स बोलून दाखवतो तेव्हा मुलं देखील त्यांच्या इमोशन्स शेअर करतात. जसं ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मी मल्हारला विचारलं की तू रेडी आहेस का, की उद्या आपली सर्जरी आहे या त्याच्यासाठी. तर तो म्हणाला मी रेडी आहे आणि मी काहीच घाबरलेलो नाही आहे. तर मला आनंद झाला की ऑब्व्हियसली तो सगळं नीट व्यवस्थित हँडल करेल. पण त्यानंतर तो जे बोलला ना ते मला भयंकर पॅनिक करणार होतं. तो म्हणाला की तू नेहमी माझ्यासोबत असतेस ना आई, मग तू तिथे पण असणार ना ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या बाजूला, मग मी कशाला घाबरू. आता ही गोष्ट जी तो एक्सपेक्ट करत होता की आई तर बाजूला असणारच आहे, तर हे शक्य नव्हतं कारण OTमध्ये पेरेंट्स अलाउड नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला कशा समजावून सांगायच्या, त्यावेळेला स्ट्रेस लेवल हाय करून मला चालणार नव्हतं. त्यावेळेला मी एक ठरवलं की ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किंवा ते जाण्यासाठी रिक्वेस्ट करणं हे आपल्याला पॉसिबल नाही आहे. पण याच्या बाबतीत आपण काय करू शकतो, तर त्याच्या मनातल्या काही शंका आहेत तर त्याचं निरसन कसं होईल हे आपण नक्की ट्राय करू शकतो. तर ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या टेस्ट आणि मशीन्स ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा ब्लड टेस्ट जरी आहेत, तर लहान मुलांच्या बाबतीत लहानपणी ऑब्व्हियसली त्यांनी हे काही बघितलेलं नसतं आणि अचानक एवढ्या मोठ्या मशीन्स वगैरे बघणं, त्याच्यामध्ये एकट्याने जाणं, तर ह्यासाठी मुलांना कसं तयार करायचं हे मी आज थोडक्यात सांगणार आहे. तर सर्जरीनंतर स्टेज
कोणती आहे हे कळण्यासाठी पेट सिटी स्कॅन आपल्याला करायला लागतं. तर फक्त पेट सिटी स्कॅन नाही तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या आजारांच्या रिलेटेड आपल्याला मोठे स्कॅन्स किंवा रिपोर्ट्स काढायला लागतात. उदाहरणार्थ CT स्कॅन असेल, ब्रेन स्कॅन, MRI अशा बऱ्याच गोष्टी येतात की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या साईजच्या मशीनची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुलांना एकट्याने ते फेस करावं लागतं. तर ह्या टेस्टच्या वेळेला मुलांच्या मनात जर ती भीती बसली तर ते आपल्यासाठी खूप भयानक असू शकतं. म्हणजे त्यांनी जर पॅनिक केलं तर नेक्स्ट टाईम ह्या टेस्ट आपल्याला जेव्हा करायला लागतील तेव्हा ते जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. आता उदाहरणार्थ कॅन्सर रिलेटेड जर काही टेस्ट असल्या तर ह्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला मल्टिपल टाईम्स कराव्या लागणार आहेत. म्हणजे काही किमो झाल्यानंतर पुन्हा स्टेज चेक करण्यासाठी किंवा किमो क्लिअर म्हणजे कॅन्सर क्लिअर झाला आहे की नाही, तुम्ही कॅन्सर फ्री झाले आहात की नाही ते चेक करण्यासाठी सुद्धा पुन्हा पेट सिटी स्कॅन करावं लागतं. तर ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टबद्दल मुलांचा अप्रोच जो आहे ना तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे पहिली टेस्ट ऑब्व्हियसली तुमचं स्टेज सांगणार आहे, पण ज्या नंतरच्या ज्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सांगण्यासाठीच आहेत. पण त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्हली विचार करू शकतो, पण हे सगळं मुलांना कळण्या इतपत सोपं नाही आहे. मग त्यांना कळण्या इतपत त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन काय सांगता येईल ह्याचा विचार आम्ही तेव्हा केला. तर आता तुम्हाला स्क्रीनवर जी मशीन दिसते आहे त्याला पेट सिटी स्कॅनची मशीन आहे ती. तर MRIची मशीन सुद्धा अशाच प्रकारची असते. म्हणजे किंवा CT स्कॅन करायचं असेल तर अशाच प्रकारच्या मशीन्समध्ये मुलांना एकट्याने जावं लागतं आणि त्या रूममध्ये सुद्धा दुसरं कोण अलाउड नसतं. बरं, यामध्ये काही कंडिशन्स असतात की ह्या मोठ्या मशीन्स आहेत त्याच्या मेंटेनन्ससाठी रूमचं टेम्परेचर जे आहे ते 17 to 18 डिग्रीजच्या अराउंड असतो. म्हणजे कूलिंग जास्त असतं. क्लोथ्स जे असतात मोस्टली ते लाईट असतात आणि प्रॉबेबली हॉस्पिटल्समधून प्रोव्हाइड केलेले असतात. तेच लूज टाईपचे क्लोथ्स तुम्हाला घालावे लागतात. स्वेटर्स वगैरे अलाउ केले जात नाही. पण ऑब्व्हियसली टाईम लिमिट खूप कमी असतं मशीनमध्ये जाण्यात. पण 2 to 20 मिनिट्स असं ड्युरेशन असू शकतं. मग तिथे मुलं पॅनिक करू नयेत म्हणून आपण काही काळजी सुरुवातीला घ्यायला लागेल. त्याच्यानंतर नो मेटल्स ऑन बॉडी ही एक कंडिशन असते की तुमच्या एखादं लॉकेट किंवा चेन किंवा काहीही असं कुठलाही मेटॅलिक किंवा हार्ड ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला पेशंटसोबत पाठवता कामा नये. पॅन्ट जर असेल तर ते त्याला बेल्ट्स वगैरे अलाव केलेले नसतात. आणि ह्या मशीन्स ज्या आहेत म्हणजे पेट स्कॅनमध्ये प्रॉबेबली तुम्हाला एम्प्टी स्टमक जावं लागतं पेट सिटी स्कॅनच्या आधी. तर मुलांना एम्प्टी स्टमक राहणं म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून ते जेवलेले नाही आहेत, उद्या मे बी तुमची दुपारनंतरची अपॉइंटमेंट असू शकते, तर एक 5 ते 6 तासाचा एम्प्टी स्टमकवाला गॅप तुम्हाला मिनिमम मेंटेन करावा लागतो. आणि त्याच्यानंतर त्यांना इंजेक्शन्स दिले जातात. त्यामुळे ते क्रँकी होण्याचे चान्सेस थोडे असतात. 7 ते 8 इंजेक्शन्स लागतात, डिपेंड्स. आणि त्याच्यानंतर एक असतं की मशीनमध्ये तुम्ही गेल्यानंतर ते लोकं झोपवतात पेशंटला आणि पेशंट हलू नये आणि स्कॅन व्यवस्थित व्हावं म्हणून ते बेल्टने आपल्याला टाय करतात. म्हणजे पोटाला, त्याच्यानंतर चेस्टला किंवा हातांना, मानेला अशा काही ठिकाणी ते बेल्ट्सने बकल करतात आपल्याला, सो दॅट आपली मूवमेंट कंट्रोल व्हावी, मुलांची मूवमेंट होऊ नये आणि टेस्ट व्यवस्थित परफॉर्म व्हावी. पण ह्या सगळ्या गोष्टी एक तर टाईट फॅस्टनिंग खूप आणि अंधाऱ्या खोलीत एकटं जाणं आणि त्यानंतर पुन्हा जी मशीन्स आपल्या बॉडीवरून जाईल तेव्हा त्यांचे होणारे आवाज, बाकीची सगळी शांतता आणि बाजूने कोणीच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी मेंटली खूप डिस्टर्बिंग असू शकतात. तर त्या त्यांना मेंटली डिस्टर्बिंग न वाटता त्या गोष्टीची जर त्यांना एक्साइटमेंट वाटली तर ती लोकं ती मशीन टेस्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकतील. तर ती एक्साइटमेंट त्यांना वाटण्यासाठी काही ट्रिक्स आपण वापरू शकतो. पेट सिटी स्कॅन तर बऱ्याचदा असं होतं की मोठे पेशंट्स असतात ना त्यांना सुद्धा वॉमिट होऊ शकतं किंवा क्लॉस्ट्रोफोबियाचा ज्यांना त्रास आहे त्यांना ते भयानक वाटू शकतं. कारण की मशीन एकदम क्लोज असते आपल्या, टू क्लोज टू मूव्ह. आणि मग त्यावेळेला पॅनिक करणं हा प्रॉब्लेम असतो. कारण की
आपल्याला ती टेस्ट जेवढ्या लवकर परफॉर्म करेल तेवढ्या लवकर आपल्याला स्टेज डिटेक्शन होणार आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रोसेस होणार. किंवा जनरली जरी MRI किंवा CT स्कॅन करायचं झालं तर माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी बरेच जे पेशंट्स येतात तर ती काही स्पेशल मुलं आहेत जे फिजिकली एबल्ड आहेत किंवा इवन मेंटली सुद्धा. तर त्यांना बऱ्याच जणांना MRI स्कॅन रेकमेंड करतात डॉक्टर्स. पण बऱ्याच वेळेला ते जे असतात MRI स्कॅनचे जे रिझल्ट्स ते टाईम बाउंड नसतात. म्हणजे डॉक्टर सांगतात की तुमच्या सोयीप्रमाणे मुलांशी गोड बोलून त्यांच्या रिस्पॉन्सप्रमाणे तुम्ही ते करून घ्या. तर पेरेंट्स 1-2 वर्ष ते स्कॅनची डेट असतात ते पुढे ढकलतात. हे मी स्वतः अनुभवलंय, समोर बघितलंय. तर तुम्ही तसं करू नका. एखादी गोष्ट जर टाईम बाउंड असेल तर ती तुम्ही कशी करून घेता येईल लवकरात लवकर ह्याचा विचार आपण केला पाहिजे. मुलांची तयारी, मानसिक तयारी जी आहे ती लवकरात लवकर करता आली पाहिजे आणि आईवडील म्हणून तुम्हाला ते करून घेता आलं पाहिजे. तसं आम्ही मल्हारच्या पेट सिटी स्कॅनच्या वेळेला एक ट्रिक वापरली होती. आम्ही त्याला थँक्स टू मार्वल एडिशन की तो मार्वलचा खूप मोठा फॅन आहे. तर आम्ही त्याला तेव्हा कॅप्टन अमेरिकाचा हा व्हिडिओ दाखवला होता. मे बी तुमच्या स्क्रीनवरती आता हा व्हिडिओ प्ले होत असेल तर तुम्ही बघता. तर या व्हिडिओप्रमाणे कॅप्टन अमेरिका जेव्हा मशीनमध्ये जातो त्यावेळेला तो एक नॉर्मल मुलगा आहे किंवा बिलो नॉर्मल त्याची फिजिकल ॲबिलिटी वाटते. पण ज्या वेळेला तो मशीनमधून बाहेर येतो त्यावेळेला डायरेक्ट 6 पॅक ॲब्स आणि त्याची स्ट्रेंथ वाढलेली असते. ही कॅन रन फास्ट, मूव्ह फास्ट वगैरे. त्याची फिजिकल ॲबिलिटी वगैरे सगळ्या वाढलेल्या आहेत. थोडक्यात एक सुपर पॉवर बनून तो त्या मशीनमधून बाहेर येतो. तर हाच व्हिडिओ आम्ही मल्हारला दाखवला होता आणि त्याला रेडी करवलं होतं की तुला देखील अशाच प्रकारच्या मशीनमध्ये आपण घेऊन जाणार आहोत. पण ऑब्व्हियसली त्या मशीन जेव्हा स्वतः आपल्याला जायचं आहे तेव्हा मुलं तो व्हिडिओ एक मूव्ही म्हणून नाही तर अभ्यास म्हणून पण बघतात. मल्हारने पण तो व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघितला आणि नंतर त्याचा हा प्रश्न होता की एवढ्या मोठ्या लाईट्स आणि हे सगळं लावल्यानंतर किंवा त्याला जो त्रास होतोय आणि कॅप्टन अमेरिका आतून ओरडतोय मग मलाही तसा त्रास होईल का. तर मग आम्ही त्याला समजावलं की तू एक लहान बाळ आहेस आणि कॅप्टन अमेरिका एक मोठा सुपर पॉवर आहे. तर तसा त्रास तुला होऊन देणार नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडून स्पेशल परमिशन घेतलेली आहे आणि डॉक्टर्स लहान मुलांना खूप प्रेमाने ट्रीट करतात. त्यामुळे ते मल्हारला इतकी हार्ड ट्रीटमेंट करणार नाही आहेत. म्हणून मल्हारला लगेच 6 पॅक ॲब्स पण येणार नाही आहेत. पण त्याची बॉडीच्या आतमधून जी पॉवर आहे किंवा ब्रेन पॉवर आहे ह्या सगळ्या गोष्टी भरपूर वाढणार आहेत ह्या मशीनमध्ये गेल्यानंतर. आणि तो खूप फास्ट होऊ शकतो. तो हेल्दी जेवण पटापट खाऊ शकतो आणि ब्रेन पॉवर खूप वाढू शकते. त्याच्यामुळे तो थोडासा TV बघू शकतो, जास्त अभ्यास करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याला पॉसिबल होणार आहेत ह्या मशीन टेस्टनंतर. त्यामुळे ज्या पेट सिटी स्कॅनबद्दल एका लहान मुलाला भयानक लेवलची भीती वाटू शकते ती भीती एक्साइटमेंटमध्ये कन्वर्ट झाली. तर ह्या कॅप्टन अमेरिका स्टोरी आणि व्हिडिओमुळे आमचे खूप प्रॉब्लेम मिनिमाइज झाले की एकतर भीती एक्साइटमेंटमध्ये कन्वर्ट झालीच. पण ती एक्साइटमेंट आणि तो आनंद त्याचा इतका मोठा होता की सकाळी 6 वाजता आम्ही तिथे 6 ते 8 वाजता आम्ही तिथे पोचलो. पण मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे टेस्टची वेळ खूप पुढे ढकलली गेली. तो एम्प्टी स्टमक होता. पण त्याने 1 वाजेपर्यंत कोणतीही कंप्लेंट केली नाही. पण सांगितलं की शेअर केलं की आई मला खूप भूक लागली आहे पण मला माहिती आहे मला सुपर पॉवर मिळाल्यानंतर मला मी जेव्हा खाणार आहे घरातलं त्यावेळेला मला भरपूर एनर्जी मिळणार आहे त्याच्यातून. त्यामुळे मी माझी भूक कंट्रोल केली आहे. हे असं वाटतं की तुमच्या जर कोणत्या MRI, CT स्कॅन किंवा पेट सिटी किंवा अशा कोणत्याही टेस्ट जर लहान मुलांच्या कोऑपरेशनमुळे अडल्या असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरू शकता. आय गेस तुम्हाला तुमच्या मुलाच्या एज आणि थॉट प्रोसेसच्या अकॉर्डिंगली स्टोरी बदलावी लागली तरी चालेल. पण ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेण्यासाठी किंवा ही म्हणजे एखाद्या स्कॅन जे तुम्हाला बकलअप करून जबरदस्तीने करवलं गेलं तर त्याची भीती तुमच्या मनातून निघून त्याच्याबद्दल एक्साइटमेंट आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि नंतरच्या कुठल्याही प्रोसेसमध्ये सगळ्यातून सुपर पॉवर किंवा सुपर एनर्जी मिळणार आहे हा आनंद मिळत असल्यामुळे बाकीच्या सगळ्या प्रोसेसेस खूप इझिली आणि स्मूथली कॅरी फॉरवर्ड होतात. पण तुम्हाला जर तुमची कॅप्टन अमेरिका स्टोरी सापडत नसेल तर तुम्ही मला DM करा.
मी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मी तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा, तुमच्या स्टोरी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा, सो दॅट ते पुढे शेअर करतील आणि अशा एखाद्या मुलाला किंवा मोठ्यांना पण इवन हेल्प होऊ शकेल, सो दॅट ते त्यांच्या मुलांच्या टेस्ट इझिली परफॉर्म करू शकतील. परिस्थिती अवघड असली तरी ही एक फेज आहे आणि ती उद्या संपणार आहे आणि उद्याचं हसू तुमची वाट बघतंय. त्याच्यामुळे आज फाईट करायला मागे वळू नका. बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू.